मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलंय। तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांनी परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली। मात्र या आदेशाचं पालन न केल्यानं मुजावर यांना एका प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात करण्यात आला। या खटल्याची सध्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुनावणी सुरू आहे। न्यायाधीश ए.के. लाहोटी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत या खटल्यातील आरोपी क्रमांक 10 सुधाकर द्विवेदी याचे वकील रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक आरोप केलाय। बघा, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये एक मोठा गौप्यस्फोट होताना दिसतोय। बघा, त्यांनी काय म्हटलंय, मी मेहबूब मुजावर एटीएस इथे नेमणुकीस होतो, तेव्हा मला गोपनीयरित्या आदेश देण्यात आलेला होता की सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याविषयी तोंडी आदेश दिला होता आणि तो अवैध असल्यानं आणि भयानक असल्यानं मी त्याची कार्यवाही केली नाही। सदरचा प्रकार दाबण्यासाठी माझ्यावर खोटी केस करण्यात आली असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण बघा, न्यूज 18 लोकमत याबद्दल काही प्रश्न उपस्थित करतं, काही सवाल आहेत आमचे। पहिला सवाल असा आहे की मोहन भागवतांना ताब्यात घेण्याचे कोणी आदेश दिले होते, कोणती व्यक्ती आहे? मोहन भागवतांना गोवण्यामागे नेमकं कोणाचं षडयंत्र होतं का? तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यावर कोणी दबाव टाकला का? मोहन भागवतांविरोधात काय षडयंत्र होतं? या प्रश्नांची उत्तरं देणं फार महत्त्वाचं ठरणार आहे।